प्रत्येक घरामध्ये लेक असावी आणि त्यातल्या त्यात लेक जर अशी सुगरण नसेल तर मग विचारायलाच नको. मला ना कधी-कधी ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो, की माझ्यापेक्षाही जास्त गुणधर्म माझ्या लेकीमध्ये आहे आणि ते म्हणजे स्वयंपाकाचा गुणधर्म असेल तर मग तर विचारायलाच नको. ना ही लोकं स्वतः उपाशी राहत, ना इतरांना उपाशी राहू देत. तसंच काहीसं माझ्या दिदू बाळाचं आहे. मी फक्त एकदा तिच्याकडनं इच्छा व्यक्त केली, "दिदू बाळा, तुला अंडा ब्रेड बनवता येतं का?" ती म्हटली, "मम्मी छान, खूपच मस्त बनवून देऊ शकते मी तुला." म्हटलं, "मग चल, तू फक्त मला अंडे आणि ब्रेड आणून दे." मी म्हटलं, "ओके, ठीक आहे." मग काय, आम्ही मायलेकी जाऊन मस्तपैकी अंडा आणि ब्रेडची शॉपिंग करून घेऊन आलो. हो, आमच्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी शॉपिंगच असतात. म्हणून मग अशी शॉपिंग आणली आणि हे बघा, माझ्या बाळाने मम्मीच्या फर्माईशवर बनवलं मस्तपैकी अंडा ब्रेड ऑमलेट. आणि काय सांगावं, देवाचं वरदानच आहे, की तिच्या हाताला अप्रतिम अशी चव आहे. मग तिने बनवलेले हे अंडा ब्रेड आम्ही भरपेट खाल्ले. एक तर ना सध्या आमच्या घरामध्ये एक मज्जा चालू असते, ती म्हणजे एकत्र जेवणाची. एकत्र जेवण जेवताना एक खास गोष्ट असते, ती म्हणजे 3-4 घरच्या वेगवेगळ्या व्हरायटी खायला भेटतात. हे बघा, आईने इथे मच्छीची भाजी बनवलेली आहे. तर या मग सगळ्यांनी जेवायला. आणि हां, मेनू कसा वाटला सांगायला विसरू नका.